नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, 6 मे 2024ला आहे स्वामींची पुण्यतिथी आणि स्वामींच्या पुण्यतिथी निमित्ताने आपण सर्वच स्वामी भक्त अनेक सेवाया करत असतो. तर या पुण्यतिथी निमित्ताने 30 एप्रिल ते 6 मे पर्यंत केंद्रामध्ये गुरुचरित्र पारायण हे सुरू होणार आहे. तर स्वामी समर्थ केंद्रामध्ये हे गुरुचरित्र पारायण सुरू होणार आहे किंवा दत्त महाराजांच्या मंदिरातही हे पारायण सुरू होणार आहे. तर ज्यांना गुरुचरित्र पारायण हे करायचे आहे तर त्यांनी अवश्य आपल्या जवळच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये 30 एप्रिल ते 6 मे पर्यंत गुरुचरित्र पारायण हे करावे. तर गुरुचरित्र पारायण का करावे, पारायण केल्याने आपल्याला काय मिळतं, तसेच ते सप्ताहातच का करावे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, आपल्या आयुष्यामध्ये सांसारिक अडचणी या अनेक प्रकारच्या येत असतात आणि त्यावर जर मार्ग मिळत नसेल, खूप उपाय करूनही समस्या सुटत नसेल, मार्ग मिळत नसेल, तर एकदा अवश्य गुरुचरित्र पारायण हे करून बघा. खूप छान अनुभव येतील. तर दत्त महाराज आपल्याला आपल्या संकटातून मार्ग दाखवतील. मग ते कोणतंही संकट असू द्या. तर कोणत्याही संकटासाठी तुम्ही गुरुचरित्र पारायण हे एकदा तरी करून बघा. खूप चांगले अनुभव तुम्हाला बघायला मिळतील. तर बघा, आपल्याला कुलदेवी आणि कुलदेव याचा आशीर्वाद मिळत नाही. कुलदेवी आपल्यावर कोपलेली आहे. पितृदोषाचा त्रास होतो. अनेक शारीरिक व मानसिक त्रास होतो. वास्तुदोष आहे. वाईट शक्ती त्रास देते. सारखं अपयश येतं. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कामामध्ये आपल्याला अपयश येत आहे. तर अशा वेळी गुरुचरित्राचे पारायण हे मनापासून करा. नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव येईल. तर अनेक उपाय करूनही पितृदोषाची प्रखरता कमी होत नाही. उपासना करतो तरीही पितृदोष कमी होत नाही. संसारात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. गंभीर समस्या निर्माण होतात. तर अशा वेळी गुरुचरित्र पारायण हे अवश्य करा. तर तुम्ही जर या सर्व समस्येमधून जात असाल तर स्वामी पुण्यतिथी निमित्ताने स्वामींच्या केंद्रामध्ये, मठात किंवा दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये गुरुचरित्र पारायण हे अवश्य करा. तर 30 एप्रिल ते 6 मे पर्यंत या कालावधीमध्ये तुम्ही अवश्य हे पारायण हे करू शकता. तर तुम्ही जर हे पारायण करणार असाल तर या पारायणामुळे आपल्याला काय फलप्राप्ती होते, तर बघा, पितर त्रासापासून मुक्ती मिळते. अघोर शक्ती निवारण होते. कुलदेवीचा कोप निवारण होतो. मुंजा त्रासापासून मुक्ती मिळते. कनिष्ठ देवता त्रास निवारण होते. देवता कोप, संतती समस्या, मानसिक आणि शारीरिक समस्या निवारण होते. असाध्य आजार असेल तर त्यांचंही निवारण होतं. तर या पारायणामुळे अशा आपल्या अनेक आयुष्यातील ज्या समस्या आहेत तर त्याचं निवारण होतं. त्यासोबतच पती पत्नी समस्या, घटस्फोट, त्यासोबतच पितृदोषामुळे होणारे सर्वच त्रास तर यामुळे कमी होतात. तर 30 एप्रिलपासून स्वामी पुण्यतिथी सप्ताह चालू होत आहे. तर सर्वांनी गुरुचरित्र पारायण केंद्रामध्ये जाऊन अवश्य करावे. आणि हे पारायण तुम्हाला जर घरी करायचं असेल तर तुम्ही घरी देखील करू शकता. परंतु घरी हे पारायण केल्याने त्याचे फळ हे केंद्रात केलेल्या पारायणापेक्षा कमी पटीने मिळते. त्यामुळे केंद्रातच हे पारायण करावे. तर केंद्रात ज्यावेळेस आपण पारायण करतो तर ते सामूहिक असतं आणि त्यामुळे सामूहिक पारायणाचे फळ हे अधिक पटीने मिळत असते. त्यामुळे ज्यांना शक्य असेल तर त्यांनी अवश्य केंद्रात जाऊनच हे पारायण करावे. तर हे पारायण घरी करण्यापेक्षा सामूहिक सेवेचे फळ हे अधिक मिळत असते. तर अवश्य 6 मे स्वामी पुण्यतिथी निमित्ताने तुम्ही गुरुचरित्राचे पारायण हे 30 एप्रिल ते 6 मे यापर्यंत या कालावधीमध्ये तुम्ही अवश्य गुरुचरित्राचे पारायण हे करून बघा. नक्कीच तुमच्या ज्या काही आयुष्यातील ज्या काही समस्या असतील, अडचणी असतील, जे काही संकट असतील तर नक्कीच ते कमी होतील. तर अवश्य तुम्ही हे पारायण करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.